सो हे गाइस, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आलो आहोत आपण एक ग्रुप राईडची अनाउन्समेंट करायला, जी की मी देईल मिडल ऑफ द ब्लॉग. मी फक्त आयडिया देऊ शकतो की ही राईड जानेवारीला होणार आहे आणि खूप मोठी राईड होणार आहे. म्हणजे एवढी पण मोठी नाही, बट जेवढ्या केवढ्या मी राईड केल्यात 390वरून त्यापेक्षा तर मोठीच होणार आहे. दॅट्स वाय मी आता आलो आहे 390 प्रॉपर लोड करायला. मी अजूनपर्यंत गाडी घेतलं असतो ना, कधी पण 390 अजूनपर्यंत लोड केली नव्हती पूर्ण. फक्त टॉप बॉक्स लावत होतो, अदरवाईज टँक बॅग लावत होतो. ओके, सो जशी की गाडी घेतलं असून आपली पूर्ण गाडी स्टॉक आहे. फक्त एकच काम केलं त्याच्यावरती, खूप महत्त्वाचं काम असतं जे गाडी घेतलेलं करत असतं ते म्हणजे PPF. ते फक्त PPF झाले फक्त गाडीवरती आणि बाकी अजून गाडी पूर्ण स्टॉक आहे. फक्त मी सॅडल आणि टॉप रॅक लावून ठेवलं आहे. नॉर्मली मी काय करतो राईडला, शॉर्ट राईड असेल तर फक्त टँक बॅग घेतो आणि जर मोठी कुठली असेल तर फक्त टॉप बॉक्स लावतो. सो टॉप रॅक आणि सॅडल्सची व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. कुर्ल्याला जाऊन आपण लावलेले आहे. अजूनपर्यंत 3,500 किलोमीटर झालेत आणि फक्त फर्स्ट सर्व्हिसिंग झाली याची. आता मला वाटते अजून 1,500 नंतर तर सेकंड सर्व्हिसिंग येईलच गाडीची. ओके, सो बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की टँक बॅग लावताना कसं, भरपूर जणांना टँक बॅग असते पण ना त्यांना प्रॉपर स्टेप्स ना लावता येत नाही. त्याचं मी आता व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे की प्रॉपर टँक बॅग लावताना कसे स्टेप्स लावतात, सॅडल बॅग्स लावताना तुम्हाला कसे कुठे कुठे स्टेप्स लावावे लागतात आणि टॉप बॉक्सचं काय इझी आहे खूप, तो काय कसाही लागतो. सगळ्यात इझी गोष्टींना लावायची बाईकवरती, इझी गोष्टी टॉप बॉक्स. फर्स्ट ना टॉप बॉक्स लावू, त्यानंतर पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. ओके, सो टॉप बॉक्स आता बेसिक गोष्ट एकच आहे. तुम्हाला हे जे 4 डॉट दिसत आहेत 2, 3, 4, ह्यात फक्त तुम्हाला खालचे जे दिसतं ना ते फक्त 4 डॉट त्यात फिक्स करायचे असतात. ओके, सो हे याच्यावरती फिट झाले ना की फक्त खालून पुश करत असं हलकंसं हे फिट झाले. त्यानंतर हा एक लॉक असतो इथे. आता जर तुम्ही 45 लिटर टॉप बॉक्स यूज करत असाल तर तुम्हाला लॉक भेटेल, अदरवाईज 37ला भेटत नाही. आता लास्ट टाइम माझा लिहिला ना 37 लिटर होता. सो मला जर खाली जर टॉप बॉक्स फिट करायचं असेल ना प्लेटला टॉप रॅकला तर आतमधून स्क्रू टाईट करावं लागलं होतं. बट 45 लिटर जसं की मी आता अपडेट केलं त्याच्यामध्ये आता खालती लॉक आहे. लॉक फक्त याच्यात टाकून टाईट करून फक्त आपल्याला लॉक करायचं आहे आणि इथून चावी टाकायचं आहे. मग हा कोण रिमूव्ह करू शकत नाही. सो मोस्टली सिंक होतं मोठमोठ्या राईडला ना आपल्याला पॉसिबल होत नाही टॉप बॉक्स सगळी कॅरी करावं, कारण की कधी कधी काय होतं मोठ्या राईडला आपण जिथे ते स्टे घेतो सगळे स्टे आपल्याला ग्राउंड फ्लोअर भेटत नाही. कधी कधी 6 फ्लोअर 7 फ्लोअर पण असतं. तर टॉप बॉक्स एवढ्यावरती कॅरी करणं इझी गोष्ट नाही. दॅट्स वाय ना हा आता तुम्ही जर लॉक केलं तिकडनं तर कोणी रिमूव्ह करू शकत. ओके, सो ओपन पण खूप इझिली होता. चावी टाकून हा लॉक आहे ते अनलॉक करून फक्त ना खालती एक बटन आहे, बटन पुश करून आपला पुल डाऊन करून हा ओपन होतो. जसं की बोला 45 लिटर आहे आपल्या इथे पूर्ण लेदर कोटिंग भेटते आणि पूर्ण वॉटरप्रूफ आहे असं कंपनीचं बोलते. बाकी माहीत नाही. इथे 2 कप्पे आहेत जिथे माझे स्टिकर्स ठेवलेत आणि याच्यामध्ये सो आतापर्यंत तुम्ही याच्यात टँक बॅगच ठेवलेली. तर तुम्हाला हेल्मेट पण ठेवून दाखवतो. प्रॉपर एक फुल फेस हेल्मेट याच्यामध्ये राहतो. ओके, सो तुम्हाला आता दाखवतो फुल फेस हेल्मेट ह्याच्यात राहतो की नाही बघा. इझिली इथून बंद आणि हा लॉक. ओके, सो सेकंड गोष्ट जी आपल्याकडे टी म्हणजे टँक बॅग ही आहे आपली बायसनची 28 लिटरची टँक बॅग. ही मी लेहला जायच्या आधीच बाय केली आणि खूप युजफुल आहे. त्याची कॅपॅसिटी तुम्हाला बोललो 28 लिटर आहे. आतून काहीतरी अशी आहे. आता ह्याच्यात मी सगळे पॉवर बँक आणि सगळ्या ॲक्सेसरीज ठेवल्यात, छोटे मोठे स्टिकर इकडे. आणि लेफ्ट साईडला सगळे आपले स्ट्रॅप्स जे काय आपल्याला बाईकला लावायच्या आधी यूज होतात. ओके, सो टोटल 3 स्ट्रॅप येतात. ही राईट साईडला लेफ्ट साईडला आणि सीटमधून जाते. आता याचे टाईमलेस ओके. सो आता हाफ गाडी तर रेडी झाली. टॉप बॉक्स आणि टँक बॅग झाले. आता सॅडल बॅग्स लावू आणि पुन्हा लोड करून दाखवतो. वन साईड. ओके, सो ऑलमोस्ट सगळं डन. आपल्याकडे सॅडल बॅग्स आहेत ते म्हणजे वायटेरा कॉन्डोर 2 अपचे 21 लिटर समथिंग काय दिसते गाडी. आता मी प्रॉपर लावले नाही सॅडल बॅग, कारण की ना सीन कसं माहिती आहे का, सीन काय माहिती आहे का, जेव्हा मी लेहला गेलो ना सॅडल बॅग घेऊन तेव्हा ना फर्स्ट डेला तर दादाने बांधून दिलं प्रॉपर स्टेप्स सगळ्या कशा कुठे कुठे लावायचे. त्या डेव्हिलनी प्रॉपर बघितलेलं. दॅट्स वाय जेवढे 15 दिवस आम्ही बाहेर होतो ना 15 दिवस डेव्हिलनीच फक्त हे लावले सॅडल्स. ते मला एवढी आयडिया नाही म्हणून मी फक्त वरच्यावर लावून ठेवलं. कारण की याच्यामध्ये भरपूर स्टेप्स आहेत लावायला. इकडे एक अँकल आहे, इकडे एक आहे, इकडे एक. हे 4 तर ठीक आहे मला समजलं वरच्यावर. बट ना याच्या खालती जे आहेत ना आता हे जे एक्स्ट्रा स्टेप्स आहेत ना इकडे ह्याच्यामध्ये पण मी कोंबून ठेवले सगळे. सो ह्याची मला काय आयडिया नाही प्रॉपर हे कसे लागते. सगळे डेव्हिलला विचारावं लागेल. आता हे स्टेप्स पण वरती राहतात का सीटच्या खाली तर ते पण विचारावं लागेल त्याला मला. बाकी तर गाडी यार भरलेली काय प्रॉपर वाटते ना, लोडेड एकदम सेक्सी दिसते एकदम. फक्त राईडला जायची कमी आहे. हा सीट जरा खाली वाटतो ना, प्रॉपर लावावं लागेल बस. पुढून पण एक दाखवतो अँगल. ओके, पुढून अशी काय दिसते आपली EDV. वा, जशी माझी ऑर्नेट दिसायची ना सेक्सी, तशीच सेम माझी EDV 390 पण दिसते फुल सेक्सी.
बस लॉंग ट्रिप्सची कमी आता, लवकर प्लॅन करू. बाकी टॉप बॉक्सवरती मी थोडेफार स्टिकरिंग केली. इकडे लेचा स्टिकर आहे, ॲडव्हेंचर INDचा आहे, इथे आहे गोकू, इथे आपल्या UDचा लोगो, इथे आहे लाईफ इज जर्नी, कर्म, मंडिनाचं जे टॉप मंडिनाचे काय ते प्रोडक्ट बाय केले मी त्याचे स्टिकर आहे. हे सगळे स्टिकर पण मागवले कोलीचं आणि इथे ट्रिपचा. ओके, सो ग्रुप राईडचा जो अपडेट आहे ना तो देतो मोटो ब्लॉगिंगवरती. भेटू आता मोटो ब्लॉगिंगवर. ओके, लेट्स गो. एक राऊंड मारून येऊ मस्त पद्धतशीर पुन्हा लोडेड बाईकसोबत. कशी वाटते कमेंट डाऊन करून नक्की सांगा. आणि आपला आता नेक्स्ट मोठ्या ट्रिपला आपल्याला अशीच गाडी बघायला भेटणार आहे. पॉवर वाटते एकदम. हवाला माउंट मी किती दिवसांनी काढला, मला वाटतं ले नंतर आता काढलं आहे मी. चलो एक राऊंड मारून येऊ. साडल तर आता काढत नाही मी, साडल असिस्ट होतो जरा ट्रॅफिकमध्ये चालवून बघू. तसं लोड तर प्रॉपर झाली नाही, कारण की बाईक लोड म्हटलं तर पूर्ण सॅडलमध्ये मला सामान असतं, कपडे, एक्सेसरीज वगैरे. आता पुरतं सध्या फक्त टँकबॅगमध्ये सामान आहे, माझे गोप्रोचे एक्सेसरीज आणि ब्लॉगिंग एक्सेसरीज आहेत. आणि टॉप बॉक्स पण पूर्ण रिकामी आहे आणि सॅडल्स बॅग्स पण पूर्ण रिकामी आहेत. ओके, सो येऊया आता ग्रुप राईडच्या अनाऊन्समेंटवरती. मी जसं की तुम्हाला बोललेलो एक ग्रुप राईड मी अरेंज करणार होतो. मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलो की जर माझी ही ग्रुप राईड सक्सेस झाली तर मी अजून एक ग्रुप राईड ठेवेल. अँड एज आय सेड, माझी ग्रुप राईड ही मागची जी झाली लोणावळ्याची ती 1 नंबर झाली, 1 नंबर. आता मी डिसाईड केले मोस्टली तरी ना महिन्यातून एक तरी ग्रुप राईड ठेवायचीच. दॅट्स वाय ना मी आता या महिन्यात डिसेंबरमध्ये आपली ग्रुप राईड झाली. आता ही फर्स्ट ग्रुप राईड ना आपली शॉर्ट झाली, म्हणजे टायगर पॉईंटपर्यंत झाली. लगभग मुंबईवरनं लगभग ठाण्यावरून आपली 110 किलोमीटरची राईड होती ती. आणि आता ही सेकंड ग्रुप राईड असणार आहे ना ती जराशी मी मोठी ठेवली, जी की मी ठेवले महाबळेश्वरला. नाईस, ते पण थंडीमध्ये. या ग्रुप राईडचे डिटेल्स मी नंतर शेअर करेल, कारण की डेट तर मी सांगून ठेवते. डेट तर फिक्स केल्यात मी ऑलरेडी. जानेवारीचे 25 आणि 26 4th सॅटर्डे संडे आपण चाललो आहे राईडला. ते म्हणजे महाबळेश्वरला. लगभग 250 ते 300 किलोमीटरचा रस्ता आहे आपल्या इथून. म्हणजे रिटर्न आपले नाही म्हणता 500-600 किलोमीटरची राईड तर होणार. तिकडे पण आपण थोडंफार फिरणार आहे. आता जे कोणी मागच्या राईडला आलेले 15 जण, त्यांनी तर हमखास आपण अजून कोणाला जॉईन व्हायची अशी इच्छा असेल त्यांनी पण मला मेसेज करून आधीच कन्फर्म करा येणार असेल. सो फक्त लिमिटेड लोकच घेऊन जाणार आहे, कारण की ते कसं आहे ना सीन, कोणाच्या तरी गावी चाललो आहे मी. आपण काय तिकडे हॉटेलमध्ये पद्धतशीर राहणार नाही आहे, कोणातरी घरी राहणार. सो हा होता राईडचा अपडेट. नक्की आठवणीने या. 25-26 जानेवारीला आपली राईड असणार आहे महाबळेश्वरला, विसरू नका. सुट्ट्या आत्ताच टाकायचं नसतील तुम्हाला सुट्ट्या तर. असं बघायला गेलं तर 4th सॅटर्डे संडे प्रत्येकाला सुट्टी असते, 2nd and 4th. बट तरी कोणाचा काय जॉबचा इश्यू असेल तर आधीच क्लिअर करा, महिनाभर आधीच म्हणून सांगतो मी. बाकी यार गाडी काय मजा येते चालायला. मेन म्हणजे तर पब्लिक रिॲक्शन. पब्लिक अशी वळून बघते ना गाडीला की भाई कुठे चाललं एवढा लोड. बाकी इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर हा माझा इंस्टा ID आहे, नक्की जाऊन तिकडे फॉलो करा. सध्या मी काय करतो माहिती आहे, इंस्टाग्रामवर जे कोणी मला मेसेज करतात त्यांना मी एक सेपरेट ग्रुप बनवला आहे रायडिंगचा, संडे ब्रेकफास्ट राईडचा. त्यात मी सगळ्यांना ॲड करतो आहे. तुम्ही पण इंटरेस्टेड असाल तर नक्की इंस्टावर DM करा. फक्त 500 सबस्क्रायबर बाकी आहेत. 3500 सबस्क्रायबर झालेत. 500 सबस्क्रायबर आहे ते फटफट कंप्लीट करा. बाकी महाबळेश्वरच्या राईडचे पूर्ण अपडेट असेल ना तर इंस्टाग्रामवरती देईल मी. फक्त डेट सांगतो 25-26 जानेवारी आहे. बाकीचे सगळे ते डिटेल असेल, आपला मीटअप पॉईंट, तिकडे खर्च काय होईल, फलाना ठिकाणा सगळं अपडेट मी इंस्टाग्रामवर देईलच. इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा आणि फटफट आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट करा. भेटूया आता नेक्स्ट राईडच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय. राईडचे पण ऑलवेज मूव हार्ड. कशी वाटली आपली बाईक पूर्ण लोडेड, कमेंट डाऊन करून सांगा.